इचलकरंजीतील आयकॉन पार्क परिसरात राहणाऱ्या मोहसीन कादर मणेर यानं त्याच्या सहकारी मुदस्सर जमीर मकानदार याला सोबत घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 8% नफा मिळेल असं सांगून इचलकरंजीतील गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला। सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ केला। त्यानंतर अधिकाधिक लोकांकडून मोठमोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेण्यात आल्या। सन 2022 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 48 गुंतवणूकदारांकडून मणेर यानं रोख, ऑनलाईन व्यवहार, RTGS आणि धनादेशाद्वारे एकूण 2,25,57,972 रुपयांची गुंतवणूक करून घेतली। त्यानंतर मुदत संपल्यानंतरही गुंतवलेली रक्कम अथवा आश्वासित परतावा न मिळाल्यानं गुंतवणूकदारांनी मणेरकडे वारंवार पाठपुरावा केला। पैसे परत मागण्याचा तगादा लावताच मणेर टाळाटाळ करू लागला। त्यानंतर मणेरनं कार्यालय बंद ठेवत डिसेंबर 2025मध्ये आपल्या कुटुंबासह इचलकरंजीतून पळ काढला। इचलकरंजीतील रिअल इस्टेट एजंट चंद्रकुमार शिरगुप्पे यांनी मोहसीन मणेर आणि त्याच्या साथीदार मुदस्सर मकानदार या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। या मणेर आणि मकानदार यांनी 48 गुंतवणूकदारांची सुमारे 2.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करतायत।